नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. गणपती, गजानन, गणेश, एकदंत, विघ्नहर्ता अशा अनेक नावांनी आपण ज्याला ओळखतो तो आपला लाडका गणपती बाप्पा. गणपती बाप्पाच्या आगमनाला आता फक्त आठवडा राहिलेला आहे. एव्हाना आपल्या सगळ्यांची लगबग सुरू झाली असेलच. गणेशाच्या आगमनाने वातावरणात एक उत्साह पसरतो. वातावरण प्रफुल्लित होतं, मन आनंदित होतं. आपल्याला गणपती उत्सव, आपला गणेश उत्सव साजरा करायचा आहेच, पण तो उत्सव साजरा करताना जास्तीत जास्त आनंददायी, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित कसा होईल याकडेही आपल्याला लक्ष द्यायला हवं. आणि त्याचसाठी आहे आजचा आपला खास कार्यक्रम. आजचा विषय जाणून घेऊया. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आहे बाप्पाच्या आगमनाची तयारी. आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉ. कृ. सोमण सर. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. हो हो. सर, पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक म्हणून आपल्याला परिचित आहेतच. खगोलशास्त्र प्रचारासाठी त्यांनी 7,000हून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे सर अध्यक्ष आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन आणि वेगवेगळी वृत्तपत्र अशा माध्यमातून ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपले सण, उत्सव, रूढी, परंपरा आणि विज्ञान या सगळ्याची सांगड घालून ते विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सर अनेक वर्षांपासून करतायत. आपण आपल्या भारतीय परंपरेमध्ये आपल्याकडे अनेक सण असतात, उत्सव असतात आणि ते आपण सगळेच जण मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो. तर हे जे सगळे सण उत्सव असतात तर त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला बोलूया का? हो, नक्कीच. सण उत्सव कशाला असतात हा प्रश्न सामान्य माणसं विचारतात. आता सर्वात महत्वाचं काय तर आरोग्य, शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य. शरीराचं आरोग्य कशावर अवलंबून असतं? आहारावरती अवलंबून असतं. आणि ऋतूप्रमाणे आहार घेतला तर आरोग्य चांगलं राहतं. तेव्हा ऋतूप्रमाणे आहार घ्यायला पाहिजे. म्हणजे ऋतूप्रमाणे सणांची रचना पाहिजे. परंतु सण हे चंद्रावर अवलंबून आहेत आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत. म्हणून चांद्र सौर पद्धतीचा आपल्याकडे मेळ घातलेला आहे. म्हणजे मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणायचं. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ त्याला वैशाख म्हणायचं. अशी नावं सांगड घातलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये श्रावण महिना येतो, ज्यावेळी आपल्याला कमी खायचं असतं, डायटिंग करायचं असतं किंवा वजन कमी करायचं, अपचन होऊ नये यासाठी म्हणून उपवास श्रावण महिन्यात येतात. आणि थंडीमध्ये तेल तुपाचे पदार्थ आवश्यक असतात. नंतर भूक जास्त लागते म्हणून दिवाळी किंवा मकर संक्रांती सारखे सण थंडीमध्ये येत असतात. तेव्हा आरोग्य चांगलं राहावं शरीराचं आणि ठराविक ऋतूत ठराविक आहार घेतला पाहिजे यासाठी सणांची रचना केलेली आहे. आणि उत्सव कशासाठी असतात तर आनंदासाठी असतात, मनाच्या आरोग्यासाठी असतात. की उत्सवात बघा, आपण गणपती उत्सवात एकत्र येतो आणि एकत्र आल्यानंतर आनंद होतो. म्हणून उत्सव हे मनाच्या आरोग्यासाठी आणि सण हे शरीराच्या आरोग्यासाठी असतात. तर ही प्राचीन कालापासून ही रचना सणांची ऋतूप्रमाणे ही केली गेलेली आहे. खरं म्हणजे खरं तुम्ही किती सोप्या भाषेत सांगितलं की आपले सण आणि उत्सव याचं जे महत्व आहे विशेषतः आजच्या काळात किंवा विज्ञानाशी निगडीत अशा पद्धतीने तुम्ही सांगितलंय. सर, आता गणपती बाप्पा येत आहेत. पुढच्याच आठवड्यात गणपती बाप्पांचं आगमन होतंय आणि आपण बघतोय की आत्ताही वातावरणात एक छान असा उल्हास पसरलेला आहे. तर तुम्ही आता जे सांगितलं की सण उत्सव कशासाठी, तर तसं गणपतीबद्दल काय सांगता येईल? हो, गणपतीचं सुद्धा सांगता येईल. म्हणजे वैज्ञानिक भाषेत समजून घेतलं पाहिजे की भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होतं आणि ते तयार झालेलं धान्य आपल्या घरात नंतर येणार असतं अश्विन महिन्यामध्ये. म्हणून
पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस आहे. बरं बरं. आणि पृथ्वीने धान्य दिलेलं आहे, आपल्याला देते आहे, तयार होत आहे, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता हे विशेष आहे. आणि त्यानंतर काय करायचं, मग आपण मातीची मूर्ती पाहिजे, गणेश मूर्ती, आणि गणेशाच्या आराधना करायची. खरं सांगायचं तर गणपतीची मूर्ती घरात आणायचीच नव्हती पूर्वी. म्हणजे पूर्वी अशी पद्धत होती, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की शेतावरती जायचं, तिथलीच माती घ्यायची आणि तिथेच गणपती तयार करायचा, तिथेच पूजायचा आणि लगेच विसर्जन करायचं. बरं, लगेच विसर्जन करायचं, म्हणजे घरी आणायचं नाही. अजूनही साऊथ इंडियामध्ये काही घरामध्ये त्याच दिवशी विसर्जन करतात संध्याकाळी, गणेश चतुर्थी. बरं. आता बघा तुम्ही, ही मूळ कल्पना धर्मामध्ये, शास्त्रामध्ये गणेश चतुर्थी साजरी करण्याची. पण आपण आपल्याला मूर्ती करता येत नाही, मग ती बाहेरून आणायची कलावंताकडून. मग ती घरी आता मूर्ती आली की आपतेष्ट मित्रमंडळी बघायला येतात. मग 1.5 दिवस 5 दिवस गणेश आपल्या अनंत चतुर्दशीपर्यंत ती मूर्ती घरात ठेवली जाते, पूजा केली जाते, उत्सव साजरा केला जातो. पण मूळ हेतू हा आहे की पृथ्वीविषयी कृतज्ञता, आणि म्हणून मातीचीच मूर्ती पाहिजे, मृण्मयी, त्याचीच मातीचीच मूर्ती पाहिजे, हे शास्त्रात सांगितलेलं आहे. पीओपीची मूर्ती नको. आपले सण उत्सव आहेत ना, हे पर्यावरणाला साधक आहेत, बाधक नाहीयेत. सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाचं जतन करायला पाहिजे. निसर्गाकडे आपण जातो, निसर्ग आहे म्हणून आपण आहोत, हे सर्व शिक्षण आपल्या सण उत्सवात मिळत असतं. म्हणून मातीची मूर्ती गणेश चतुर्थीला पूजायची असते. खरंय. म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की आपल्या पुराणांमध्ये म्हणजे जो मूळ हेतू आहे तो पृथ्वीची पूजा करणं आणि पृथ्वीमधलीच माती घेऊन तिची पूजा करून तिथेच खरं तर विसर्जन करणं. पण आपण बघतो की कालांतराने आज जे स्वरूप आहे गणेशोत्सवाचं ते फारच बदललेलं आहे. आणि आपण पुन्हा एकदा आता आपल्याला एवढ्या वर्षानंतर आपल्याला जाणीव झालेली की पुन्हा आपण पर्यावरणाकडे जायला पाहिजे, किंवा इको फ्रेंडली गणपती ही जी संज्ञा आहे ती आपण खूप वापरतो हल्ली. तर तुम्ही काय सांगाल की आता तुम्ही उल्लेख केलात पीओपीच्या मूर्तींचा, तर मला मूर्तींच्या आकाराविषयी सांगा ना, की कारण आता अशी बऱ्याचदा अशी स्पर्धा असते की कोणाची गणेश मूर्ती उंच असायला पाहिजे. तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय, आणि हा प्रश्न अनेकांच्या तुमच्या सुद्धा मनात असेल. बघा, मोठी मूर्ती आणली म्हणजे गणपती प्रसन्न होतो असं नाही. मूर्ती छोटी पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितलं एक वीतभर एवढीच मूर्ती पाहिजे. मूर्ती छोटी पण भक्ती आणि श्रद्धा मोठी, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि काही लोकांच्या घरामध्ये अशी पद्धत आहे, दरवर्षी मोठी मोठी होत जाणारी मूर्ती आणतात. ते तर साफ चुकीचं आहे. म्हणजे मूर्ती मोठी नको. आता तुम्हाला प्रदर्शन त्याचं करायचं असेल, उत्सव मूर्ती, ती मोठी चालेल, पण तिचं विसर्जन करायचं नाही. मग आपण ज्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून देवत्व आणतो आणि देवत्व काढून अनंत चतुर्दशीला विसर्जन करतो, तर ती मूर्ती लहानच पाहिजे आणि मातीची पाहिजे. आणि म्हणून हे पर्यावरणाला साधक आहे, पर्यावरणाला बाधक नाही. इको फ्रेंडली तुम्ही आता म्हणालात, खरंय की आपण गणपती उत्सव आला तर यावर्षी कोरोनामुळे उलटी जास्त काळजी घ्यायला पाहिजे, गेल्या वर्षी सारखीच. महत्वाची इको फ्रेंडली गणेशोत्सव म्हणजे काय, तर पर्यावरणाला बाधा येता का म्हणजे गणपती उत्सव साजरा करताना. म्हणजे गणपतीची मूर्ती मातीची पाहिजे पहिली गोष्ट. मखर करायचं त्यामध्ये थर्मोकोल नको, प्लास्टिक नको, पर्यावरणाला बाधक कुठलीही गोष्ट मखर करताना नको. त्यानंतर निर्माल्य हा खतासाठी उपयोग करायचा, समुद्रात नदीत टाकायचा नाही. आता साधी अगरबत्ती केमिकलचे, काही लोकांना श्वसनाला त्रास होतो त्याच्यामुळे. तसंच आरती म्हणताना ध्वनी प्रदूषण होणार नाही, मोठ्या जोरात आरती म्हणायची नाही. आरती ही आर्त स्वरात म्हणायची. प्रसन्न वाटलं पाहिजे की नाही आपल्याला आणि सर्वांना, आरती ऐकणारा आणि देवाला पण. म्हणून सांगितलेलं आहे की आर्त स्वरात म्हणायची आरती. आणि नंतर मूर्तीचं विसर्जन हे लक्षात ठेवा, समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये करायचं नाही. तर आता पूर्वी लोकसंख्या कमी होती, गणेशोत्सव कमी होते, त्यावेळी ठीक होतं. आता लोकसंख्या वाढली, गणेशोत्सव मूर्ती बऱ्याच आणल्या जातात, घरामध्ये पुजल्या जातात. तर नदीमध्ये विसर्जन करायचं नाही, तर कृत्रिम हौदामध्ये किंवा बादलीमध्ये विसर्जन केलं गणेश मूर्तीचं तरी चालेल.
नक्कीच सर, ह्या बाबतीत ना एक छान व्हिडिओ खरं तर मी पाहिला होता की त्यात असं दाखवलंय की मातीची गणेश मूर्ती आहे आणि गणपती उत्सवानंतर कुंडीत त्याचं विसर्जन केलं जातं आणि त्यात त्या मूर्तीमध्ये एक बी आहे आणि मग ते वर्षभर छान त्या मूर्तीतून जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा त्यातून झाड तयार होतं, एक रोप तयार होतं. तर मला असं वाटतं की इको फ्रेंडली गणेश आपण म्हणतो, ही संज्ञा आपण खूप वापरतो, पण खरं तर आपण तसं केलं पाहिजे आणि हे करणं खूप आवश्यक आहे. सर, तुम्ही कोरोना काळाचा उल्लेख केलात की आपण बघतोय की मागच्या वर्षी देखील आणि यावर्षी देखील अजूनही कोरोनाचं सावट जे आहे ते गेलेलं नाहीये. तर विशेष काळजी आपण काय घ्यायला पाहिजे हे पुन्हा एकदा सांगा. योग्य प्रश्न आहे. ह्या काळाला एक पहिली गोष्ट म्हणजे माती घरात आणून घरीच मूर्ती करायची, बाहेर जायची जरूर नाही. जशी आपण करता येईल ना तशी करायची. एकाच रंगात रंगवली तरी चालेल. श्रद्धा मोठी पाहिजे, भक्ती मोठी पाहिजे आणि षोडशोपचार म्हणजे 16 उपचार अर्पण करतो आपण, पण मिळेल ते उपचार. काही वेळा फुलं मिळत नाही, पत्री मिळत नाही, काही वेळा हरकत नाही, करोनाचं संकट आहे, बाहेर फिरायचं नाही आणि मिळेल त्या उपचाराने अगदी काही गोष्टी मिळाल्या तर अक्षदा व्हाव्यात असे शास्त्रात सांगतात. त्यामुळे तसं करायला पाहिजे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मित्रांना दर्शनासाठी बोलवू नका, ऑनलाईन दर्शन द्या. आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, आपण ऑनलाईन शाळेत मुलं शिकतात, सर्व्हिस नोकरीचं काम ऑनलाईन करतो, आपण अनेक व्यवहार ऑनलाईन करतो. तर गणेश मूर्तीचं दर्शन आपल्या मित्रांना ऑनलाईन द्या. आरतीमध्ये सुद्धा त्यांना सहभागी करा ऑनलाईन आणि परदेशात तुमचे आपले मित्र असतील त्यांना पण त्यात भाग घेता येईल. आहे की नाही मला सांगा. आणि तो आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. आणि मूर्तीचं विसर्जन हे कृत्रिम हौदात जवळ असेल त्याच्यामध्ये गर्दी न करता पथ्य पाळलं पाहिजे किंवा घरामध्ये बादलीमध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन करावं. पाण्यातच विसर्जन ते विरघळली पाहिजे. आणि आता तुम्ही जे कल्पना सांगितली बी असतं मातीमध्ये आणि ते त्याचं झाड येतं, खरोखर चांगली कल्पना आहे. म्हणून ग्रीन गणेश, इको फ्रेंडली गणेशोत्सव आणि या करोना काळामध्ये आपण हा उत्सव उत्साहात साजरा करायचा आहे, पण काळजी घ्यायची आहे. जास्त गर्दी करायची नाही. आपल्या मित्रांना ऑनलाईन दर्शन द्यायचं आणि प्रसाद आणताना सुद्धा मेवा मिठाई आणताना खूप काळजी घ्यायला पाहिजे. यावेळी कोरोनाचं संकट आहे आणि पदार्थ शिळे झालेले प्रसाद म्हणून खाल्ले तर आरोग्याला हानिकारक आहेत. तर या गोष्टीचं पालन आपण करायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. म्हणजे खरं तर जो मूळ गाभा आहे या सगळ्या सणांमधला, उत्सवामधला, तर तो जर आपण समजून घेतला तर मला वाटतं की हा जो गणेशोत्सव आहे तो अधिक आनंददायी व्हायला नक्कीच मदत होईल. आणखीही आपण बोलणार आहोत बाप्पाच्या आगमनाविषयी, तयारी कशी करायची, आणखी कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची आपण काळजी घ्यायची, या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सुख करता दुःख हरता असा आपला लाडका बाप्पा गणपती गणराय, त्याच्या आगमनाची तयारी आपण कशी करायची याविषयी आज चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डा. कृ. सुमन सर. आपण पूजा करतो गणपतीची, तर त्या पूजेचं महत्त्व आणि महात्म्य आपल्याला ऐकत आलेलो आहोत, आपण वाचत आलेलो आहोत, पण नक्की पूजा करतो म्हणजे आपण नक्की काय करतो आणि त्याच्या मागे वेगळी भावना अशी काय असायला पाहिजे, म्हणजे त्यातले जे रिच्युअल्स आहेत त्याबद्दल आणि भावनेबद्दल. फार चांगलं आहे. श्रद्धेनं आपण पूजा करतो. पूजा का करायची? पहिली गोष्ट निर्भयपणे पूजा करायची. देव कधी कुणाचं वाईट करीत नाही. जर वाईट करत असत तर तो देवच नव्हे, होय की नाही? पुन्हा तो कृपाळू आहे, सर्वांना चुकीला क्षमा करतो, असाच तो देव आहे. निर्भयता हा पहिला गुण. दुसरी महत्वाची गोष्ट, पूजा का करतो तर देवाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजे म्हणून पूजा करतो. ही आदर्शाची पूजा आहे. आता गणपतीचे गुण कोणते? 14 विद्या 64 कला. आपण आयुष्यात एक विद्या आणि एक कला जरी जोपासली तरी कल्याण होईल की नाही आपलं. तर हेच खरं आहे गणपतीचं. आणखी गणनायक, लिडरशिप डेव्हलपमेंट, टाइम मॅनेजमेंट, आधुनिक काळामध्ये जे गुण पाहिजेत मॅनेजमेंट क्षेत्रात, व्यवस्थापन क्षेत्रात, ते गुण गणपतीपाशी होते. बघा ना. आणि अन्यायाविरुद्ध लढणं, आपण अन्यायाविरुद्ध लढलंच पाहिजे आणि नीतीनं वागलं पाहिजे, सत्यानं वागलं पाहिजे. आणि महत्वाचा गुण गणपतीचा तो मुद्दाम सांगायला पाहिजे तुम्हाला,
तो म्हणजे मातृपितृ भक्त होता. आपल्याला ती कथा माहिती आहे गणपतीची, की तो आई वडिलांभोवती प्रदक्षिणा मारली आणि त्याला मोदक मिळाला. म्हणजे आई वडील हे सर्वश्रेष्ठ आहेत. आधुनिक काळामध्ये काही मुलं वृद्धाश्रमात आई वडिलांना ठेवतात, त्यांचं नीट पालन पोषण करत नाही. त्यांच्यासाठी गणेश पूजना म्हणजे गणपतीचा हा गुण घ्यायला पाहिजे की मातृ पितृ भक्ती, निसर्ग प्रेम, हे सर्व गुण आपल्या अंगी मांडले ना तर आपलं आयुष्य सुखी होईल. गणेश पूजा यासाठीच करायची. नक्कीच तुम्ही जसं म्हणला मातृ पितृ देवो भव आपण असं म्हणतो आणि तो गुण आपण घ्यायला पाहिजे आणि गुणांची पूजा ही व्हायला पाहिजे. आपल्याला फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सोमन साहेब, रवींद्र कुडाळकर जळगाववरून बोलतोय. खरं तर मी सह्याद्री वाहिनीला धन्यवाद देतो की गणेश उत्सवापूर्वी अगदी योग्य वेळेवर समय सूचकता दाखवून गणेशोत्सवाचा विषय घेतला. माझे 2 प्रश्न आहेत सोमन सर आपल्याला. पहिला प्रश्न माझा असा आहे की कौटुंबिक गणपती असो किंवा सार्वजनिक गणपती असो, सर्वसामान्यपणे कधी कधी असं दिसतं की दुर्दैवाने की शिस्तबद्ध पद्धतीने आरती केली जात नाही. कुणी कसंही उभं राहतं, श्रद्धापूर्वक आरती म्हणली जात नाही किंवा शब्द चुकतात. या दृष्टीने प्रत्येकाने काय दक्षता घ्यावी की श्रद्धापूर्वक गणेशोत्सव साजरा होईल, आरती त्या पद्धतीने म्हटली जाईल. आणि बरोबर आहे. दुसरं मला असं म्हणायचंय की खाजगी गणपती किंवा सार्वजनिक गणपती या बाबतीत जे काही निर्माल्य जमा होतं ना, ते निर्माल्याची विल्हेवाट लावताना अगदी कधी कधी लोक घराच्या बाहेर कुठेही टाकतात किंवा सार्वजनिक गणपतीच्या बाबतीत त्याची विल्हेवाट नीट लावली जात नाही. या संबंधित निर्माल्याचं काय करायचं. धन्यवाद. धन्यवाद सर. पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय की कौटुंबिक किंवा सार्वजनिक गणपतीमध्ये खरं तर आपण पूजेबद्दलच बोलत होतो, तर आरतीच्या वेळी त्यांचं म्हणणं आहे की शिस्तबद्धता नसते किंवा शब्द काही कधी कधी चुकतात, तर त्याबद्दल आपलं काय मत आहे. नक्कीच आरतीमध्ये आता तुम्ही मला सांगा, काय आता ओटी चंदनाची म्हणतात, उटी चंदनाची आहे, नंतर संकटी पावावे संकष्टी पावावे म्हणतात. म्हणून मी सांगतो गणेशोत्सवाच्या वेळी ज्या आरती म्हणायच्या ना, अगोदर अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, पुस्तकं असतात. आता गणपती पूजेची सुद्धा पुस्तकं आहेत आणि त्या पुस्तकातून पूजा करावी. समजून करा. कुठली कृती करताना वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, कार्य कारण भाव समजून घ्या. आपण हे का करतोय आणि त्याचं कारण समजून घेऊन ती कृती करायला पाहिजे. तेव्हा आरती म्हणताना शिस्त पाहिजे. शिस्त ही संपूर्ण पाहिजे. आणि पूर्वीच्या काळी ठीक होतं, रोंबा सोंबा डान्स करायचे विसर्जन करताना. तुम्ही बघितलं असेल परदेशी लोक येतात बघायला गणेशोत्सव. आता कोरोनाच्या काळामध्ये कमी आपण संयमानं वागलं पाहिजे, पण गणेशोत्सव हा शिस्तबद्ध पाहिजे. स्वतः गणपती हा शिस्तबद्ध होता, गडांचा नायक होता तो. त्याचं आयुष्य चरित्र वाचलं, कथा वाचल्या तरी आपल्या लक्षात येतं. तेव्हा आरती म्हणताना, पूजा करताना शिस्तबद्ध आणि प्रसन्नता पाहिजे. त्यांचा दुसरा प्रश्न काय, त्यांचा प्रश्न होता की निर्माल्य जे होतं म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवांमधलं देखील आणि घरगुती गणेशोत्सवांमधलं देखील, तर त्या निर्माल्याचं आपण तुम्ही मगाशी खताचा उल्लेख केलात, तर काय करावं आणि त्यासाठी मंडळांनी काय काळजी घ्यावी. हा कुडाळकरांचा प्रश्न बरोबर आहे. कारण आधुनिक काळामध्ये पूर्वी काय होतं, लोकसंख्या कमी होती, गणेशोत्सवांची संख्या कमी होती. आता बघा, जेवढी फुलं मार्केटमध्ये येतात गणेश पूजनाला आपण वापरतो तेवढं निर्माल्य होतो. हा निर्माल्य खत निर्मितीसाठी वापरायचा. अगदी शक्य नसेल तर तो निर्माल्य आपण झाडं जे लावतो त्याच्या मुळाशी ठेवायचा, पण नदीमध्ये टाकायचा नाही. आपण जर बघितलं ना, काही ठिकाणी नदीमध्ये वाटेल तसं हे फुलं निर्माल्य फेकतात आणि किती प्रदूषण करतात. मला सांगा ना, जी निर्माल्य आपण देवाच्या पूजेसाठी फुलं वापरतो ती फुलं योग्य जागी जायला पाहिजेत, त्याच्यामुळे प्रदूषण होता कामा नये. म्हणून हा महत्वाचा प्रश्न. केवळ निर्माल्य नाही, गणेश मूर्ती किंवा इतर गोष्टी असतात त्यांचं सुद्धा आपण व्यवस्थित हे करायला पाहिजे. प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणालात की जे निर्माल्य आहे, जी फुलं आहेत ती आपण अगदी घरगुती पातळीवर म्हणजे आपल्या घरी ज्या छोट्या कुंड्या असतात तर त्याच्यात पण आपण झाडांमध्ये देखील ते टाकू शकतो. आणि सर बऱ्याचदा असं होतं की निर्माल्य नदीत टाकताना बरेच जण ते प्लास्टिकच्या पिशवीत आणतात आणि ती प्लास्टिकची पिशवी देखील नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये जाते. हे खरं तर खूपच खंत आहे. प्लास्टिकच्या पिशवीत टाकतात अक्षरशः. एवढंच नव्हे तर नैवेद्य असतो काही ठिकाणी तो प्लास्टिकच्या पिशवीत घालून बाहेर टाकतात.
तुम्ही सांगा, गाय ते प्लास्टिक नैवेद्य तो गाय खाते, गुरु खातात, प्लास्टिक सकट खातात आणि आजारी पडतात. आपण काय करतो म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे. आपण कृती करताना कार्यकारण भाव समजून घ्यायला पाहिजे, का करतो आणि परिणाम काय होतील. गणेश पूजा ही आपल्यात गणपतीचे गुण यायला पाहिजेत. कुठल्याही देवाची पूजा, कृष्णाची पूजा असो गोकुळाष्टमीला, ते त्या देवाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत आणि आनंदोत्सव आहे. टेन्शन घ्यायचं नाही, घाबरून गणेश पूजा करायची नाही, निर्भयतेने करायची. सृष्टीची पूजा आहे, पृथ्वीची पूजा आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर आहे सर. तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केलात की निर्भयतेने करायला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा गणेशाची स्थापना केली जाते तेव्हा मनात अनेक शंका कुशंका असतात की इथे ठेवला तर चालेल का, किंवा इथे ठेवला तर मग काही वाईट नाही न होणार, आणि त्यातूनच कुठेतरी एक पाप पुण्याची संकल्पना येते. तर त्याबद्दल आधी सांगा आणि आणखी आपण पुढच्या मुद्द्यांना स्पर्श करू. म्हणजे आपल्या हातून चूक घडली, पाप, हे एक लक्षात घ्या. महर्षी व्यासाने आणि संत तुकारामांनी पाप पुण्याची व्याख्या चांगली केली आहे की इतरांना त्रास देणं म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणं म्हणजे पुण्य. किती साध्या सोप्या भाषेत केलंय. आपल्या वैदिक सनातन धर्माची शिकवण हीच आहे की माणसानं माणसाची माणसासारखं वागावं. मला सांगा ना एका वाक्यात. तेव्हा आपण कृती करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आणि निर्भयतेनं गणपतीची पूजा करायची. काही लोकांना वाटतं की जास्त दिवस ठेवला तर गणपती जास्त प्रसन्न होईल, किंवा काही ठिकाणी दिवस आपल्याला कमी करायचे असतात, अडचण आहे, किंवा एखाद्या वर्षी अडचणीमुळे गणपती आणता आला नाही, हरकत नाही. असं कुठल्याही धर्मशास्त्रीय ग्रंथात लिहिलेलं नाही की तुम्ही अडचण सहन करा आणि गणेश चतुर्थी हे करा, असं कुठेही लिहिलेलं नाही. मला सर या मुद्द्यावर यायचे, कारण असं म्हटलं जातं की एकदा तुम्ही गणेशाची स्थापना घरी केली की तो दरवर्षी आणायलाच लागतो. आणि बऱ्याचदा तुम्ही म्हणालात काही अडचणी असतात. आता कोरोनाचा काळ आहे की अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असू शकतात. तर मग अशा वेळी जर गणपती आणता आला नाही तर काय करता येईल त्यासाठी? चांगला प्रश्न आहे. तुमच्या पण मनात तो प्रश्न असेल, कारण वडिलांच्या मृत्यूनंतर कोणी गणपती आणायचा हा प्रश्न निर्माण होतो. कोणी नाही आणला तरी चालेल किंवा सर्वांनी आणला तरी चालेल, मोठ्याच मुलाने आणला पाहिजे असं नाही. तेव्हा आणि अडचण आहे, एखाद्या वर्षी आजारी कोण आहे का, काय प्रॉब्लेम आहे, गणपतीची आणू नका, मूर्ती नमस्कार करा फक्त. महत्वाची गोष्ट काय आहे की दरवर्षी आणला पाहिजे असं कुठल्याही ग्रंथात लिहिलेलं नाही. बरं, तो 5 दिवस तुम्ही ठेवताय तर 5च दिवस ठेवायला पाहिजे असं पण नाहीये, कुठेही लिहिलेलं नाही. खरं म्हणजे त्याच दिवशी मूर्तीचं विसर्जन करायचंय. पुन्हा एकदा सांगतो, आपण गणपतीचं विसर्जन करत नाही, गणेश मूर्तीचं विसर्जन करतो, देवत्व काढून घेतो आणि विसर्जन करतो. तेव्हा पाप आणि पुण्य, कधी कधी मातीची मूर्ती असते, भंगण्याची शक्यता असते, त्याला इजा होण्याची शक्यता असते. पाणी वापरताना काळजी घ्यायला पाहिजे, फुलं वापरताना ती ओली असता कामा नये. आणि समजा अशी अडचण आली, निर्माण झालं, घाबरायचं नाही, मूर्तीचं विसर्जन करायचं. लक्षात घ्या की देवत्व आपण मूर्तीमध्ये देतो तेव्हा तो देव होतो, त्याचे आपण पूजा करतो आणि नंतर ते देवत्व काढून घेऊन मूर्तीचं विसर्जन करतो. तेव्हा हा शिस्तबद्ध प्रसन्नता निर्माण व्हायला पाहिजे, असं हे करायला पाहिजे. काही ठिकाणी आणखी पण करतात, घरात गरोदर स्त्री असेल तर मूर्तीचं विसर्जन करत नाही. त्यांना वाटतं जे अपत्य होणार आहे त्याच्यावर परिणाम होतील. काहीही होणार नाही असं कुठेही सांगितलेलं नाहीये. गरोदर स्त्री घरात असेल तरी मूर्तीचं विसर्जन ठरल्या दिवशीच करा, कुठेही लिहिलेलं नाही असं. काही लोकांकडे या वर्षीची मूर्ती पुढच्या वर्षी विसर्जन करतात, ते सुद्धा योग्य नव्हे. कारण वातावरणामध्ये जे फरक होतो त्यामुळे मूर्तीला क्रॅक जाण्याची शक्यता असते. मूर्ती ठेवू नका, ती मूर्ती देवत्व काढून अर्थात योग्य ठिकाणी विसर्जन करायला पाहिजे पाण्यामध्ये. साधी सोपी, टेन्शन न घेता आनंदाने, हा आनंदाचा उत्सव. खरंच, म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं की साधी सोपी, टेन्शन न घेता, मला वाटतं की आतापर्यंत अनेक गृहिणींना टेन्शन आलेलं असेल की आता 1 आठवड्यानंतर गणपती आहे आणि घरातली सगळी कामं राहिली आहेत. तर या निमित्ताने मला वाटतं की सगळ्यांना सरांनी सांगितलेलं की टेन्शन न घेता आनंदाने, निर्भयपणे हा जो उत्सव आहे हा आपल्याला साजरा करायचा आहे. आणखीही जाणून घेणार आहोत या विषयाबद्दल. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मोदकांचा प्रसाद झाला, लाल फुलांचा हार सजला, मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले. बाप्पाच्या आगमनाची आपण सगळेच जण वाट बघतोय आणि त्याची तयारी कशी करायची ह्याविषयी आज आपण मार्गदर्शन करून घेतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत डा. कृ. सोमण सर. सर, मगाशी तुम्ही मूर्तीबद्दल सांगितलं. आता या मूर्तीमध्ये ती डाव्या सोंडेची असली तर काय आणि उजव्या सोंडेची असली तर काय, ह्यामध्ये भरपूर म्हणजे कूट चर्चा होते आणि अनेक समज गैरसमज असतात. तर नक्की काय खरं आहे हे जरा सांगा ना. आता गैरसमज आहे की उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो असा गैरसमज आहे. तुम्ही मला सांगा, सोंड कुठे ठेवायच्या गणपतीचा प्रश्न आहे, आपला नाही. आणि सोंड डावीकडे का असते तर गणेश मूर्ती पहा, निरीक्षण करा. डाव्या हातामध्ये मोदक असतो आणि उजवा हात आशीर्वाद देतो. साहजिकच सोंड ही डाव्या हाताकडे म्हणजे डाव्या बाजूला असते त्याची. त्याच्या मागे कार्यकारण भाव पुन्हा समजून घेतला की डावीकडे सोंड का, आता डाव्या हातात मोदक असतो म्हणून उजव्या सोंडेचा गणपती कडक नसतो. खरं सांगायचं तर देव हा कडक नसतोच, कृपाळू असतो. शिस्त पालन करायला पाहिजे, स्वच्छता राखायला पाहिजे, प्रसन्नता ठेवायला पाहिजे, हे ठीक आहे. पण कडक नसतो, तो शाप देत नाही किंवा तो वाईट घडवत नाही, तो नवसाला पावत नाही. नवसाला पावत असता तर आता अनेक गोष्टी सुटल्या असत्या, प्रश्न सुटले असते. नवसाला पावत नाही, देवाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत आणि त्यासाठीच गणेश पूजन करायचं असतं, हे महत्वाचं आहे. तेव्हा उजव्या सोंडेचा गणपती कडक नसतो, देव कडक नसतो. सोंड डावीकडे का असते, डाव्या हातात मोदक असतो, डावीकडे असते. खरंय. आणि तुम्ही म्हणालात की गणपतीचे गुण आपण ग्रहण केले पाहिजेत. तर गणपतीविषयी वाचण्यासाठी काही ग्रंथ आहेत, तर त्या ग्रंथांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो, गणेश पुराण हे चांगला ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये कथा आहेत. विशेषतः पुढच्या मुलांना, लहान मुलांना हे कथा सांगायला पाहिजे. त्याचा अर्थ काय आहे, कशासाठी आहे ते सांगायला पाहिजे. म्हणजे मातृ पितृभक्ती हे सांगायला पाहिजे. नंतर मुद्गल पुराण हा ग्रंथ सुद्धा आहे, त्याच्याविषयी आहे. आणि गणेशाची छोटी छोटी माहितीचे पुस्तक आहेत. आता गणपती उत्सव जेव्हा येतो त्याच्या आधीच ती पुस्तकं वाचायला पाहिजेत. आरतीचं पुस्तक आहे, अनेक गोष्टी आहेत, तर ती अगोदर वाचली म्हणजे शुद्ध. पूजा करताना सुद्धा पुस्तकावरून पूजा केली तरी चालेल. आपण फुलं वाहताना प्रसन्नतेनं व्हायची. षोडशोपचार पूजा हे करायचे, म्हणजे आवाहन. जसं काय घरामध्ये पाहुणा आल्यानंतर आपण काय करतो, त्याला पहिल्यांदा आवाहन करतो, या म्हणतो, नंतर पाठ देतो बसायला, नंतर प्यायला पाणी देतो. तसंच गणेश पूजेमध्ये षोडशोपचार पूजा आहे. नैवेद्य देतो, हात धुवायला देतो त्याला पाहुण्याला, तसं हात धुवायला सुद्धा या षोडशोपचार पूजेमध्ये आहे. लक्षात ठेवा, पाहुणा आल्यानंतर पण एक गोष्ट आहे, गणपती हा पाहुणा नाही. खरं म्हणजे या विश्वाचा मालक गणपती आहे आणि आपणच पाहुणे आलेलो काही वर्षांपुरते. खरं म्हणजे आपण पाहुणे आहोत, गणपती कायम मालक आहे इथे. आपण त्याला पाहुणा समजायचं नाही, तो मालक आहे आणि आपण काही वर्षापुरते आलेले पाहुणे आहोत. ही भावना त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण पूजा करायला पाहिजे. खरंय. तुम्ही काही ग्रंथांची नावं सांगितलीत. नुकताच एक तुमचाही ग्रंथ, छोटं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, श्री गणेश दर्शन. तर त्याबद्दल सांगा, त्या पुस्तकामध्ये काय काय आहे ते जाणून घ्यायला आवडेल. बरोबर. काय होतं, आरतीचं पुस्तक वेगळं, पूजेचं वेगळं, गणेश कथांचं वेगळं, अथर्वशीर्षाचं वेगळं. म्हणून माझ्या मनात कल्पना आली की सगळं एकत्र हँडबुकमध्ये सोप्या भाषेत जर दिलं, म्हणजे आत्ताच आपण प्रश्नोत्तर जे करतोय ते प्रश्नोत्तर आहेत त्याच्यात. त्यानंतर गणेश कथा पाहिजेत, आरत्या सर्व आहेत त्याच्यामध्ये, पूजा कशी करायची ते आहे, अष्टविनायक त्याची माहिती आहे, गणेश स्थानं महाराष्ट्रातील त्याची माहिती, असं एकत्रित श्री गणेश दर्शन म्हणून पुस्तक मी लिहिलंय नुकतंच. आणि त्याच्या एका पुस्तकात सगळी माहिती आहे. गणेश कथा पण त्याच्यामध्ये, एवढंच नाही तर मोदक कसे करायचे ते पण त्याच्यामध्ये आहे. गणेश आपण हे वाचतो, कहाणी वाचतो गणपतीची, ती त्याच्यामध्ये. गणपतीविषयी सर्व गोष्टी या गणेश दर्शन पुस्तकामध्ये मी मुद्दाम दिलेल्या आहेत. वा. आणि ते पुस्तक असं लहान आहे, आपण सगळेजण वाचू शकतो. हो, लहान मुलांना वाचता येईल, चांगलं टाईप आहे. आणि अथर्व शीर्ष. हो, अथर्व शीर्षाकडे मला यायचंय. अथर्व शीर्ष. आता थर्व म्हणजे हलणे आणि अथर्व म्हणजे स्थिर राहणे. बुद्धी स्थिर, शीर्ष म्हणजे डोकं, बुद्धी. तेव्हा आपली बुद्धी स्थिर राहावी यासाठी अथर्ववेदामध्ये हे अथर्व शीर्ष आहे आणि त्याचा अर्थ दिलाय मुद्दाम त्या पुस्तकामध्ये मी.
आणि ते स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याचं. बरं बरं. तेव्हा ही स्तोत्र का म्हणायची? केवळ स्तोत्र म्हणून देव प्रसन्न होत नसतो, लक्षात घ्या. अथर्वशीर्ष केवळ म्हटलं म्हणजे देव प्रसन्न होत नाही, तर आपण मेहनत करायला पाहिजे, योग्य मार्ग दिशेनं प्रयत्न करायला पाहिजेत, अथक परिश्रम करायला पाहिजे. फक्त मानसिक एकाग्रता, सहनशीलता ही अशी स्तोत्र पठण केल्यानंतर मिळते. मन, हे मन जर आपलं प्रसन्न असेल, आपण कामामध्ये एकाग्रता साधली, म्हणजे लक्ष देऊन काम केलं तर लक्ष गाठणं सुलभ जातं. अशा पद्धतीनं ते करायला पाहिजे. म्हणून ही सगळी स्तोत्र आहेत, ती पूजेची पद्धती आहेत, ही त्या दृष्टीनं महत्वाची आहे. पण महत्वाचं वाक्य हेच आहे की गणपतीचे गुण आपल्या अंगी यावेत. एका गणेशोत्सवामध्ये एका वर्षी एक जरी गुण घेतला ना गणपतीचा, मातृपितृभक्ती किंवा गणनायक, हे जरी गुण घेतले, एक विद्या, आता कला, आता गणपती हा कलेचा दैवत, 14 विद्या 64 कला, एक कला जरी आयुष्यात शिकलो ना आपण, म्हणजे आजकाल हॉबी, तरी आयुष्य सुखी आनंदी होऊ शकतं. नक्कीच. म्हणजे गणपतीच्या आपल्याला गुणांची पूजा करायची आहे. आपल्याला फोन येतोय. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की मानसपूजा किंवा प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय, याबद्दल आपण स्पष्टीकरण करावं. दुसरा सर, त्यांचा प्रश्न आहे की मानसपूजा किंवा आपण म्हणतो प्राणप्रतिष्ठा आपण करतो गणपतीमध्ये, तर त्याचा अर्थ काय आहे नक्की? हा साधा सोपा मंत्र आहे की आपण जी मूर्ती असतो, काय आहे, हा ईश्वर आहे ना, ईश्वर म्हणजे काय, तर चैतन्य, निराकार निर्गुण. आता त्याचं आपल्याला पूजा करता येणार नाही, समोर काहीतरी आकार पाहिजे, म्हणून साकार म्हणजे आकारात मूर्ती ठेवतो आपण, आणि त्याच्या मूर्तीमध्ये देवत्व आलं म्हणून प्राणप्रतिष्ठा असते. त्याच्या अक्षता हातात घेऊन ते मंत्र म्हणायचे. प्राणप्रतिष्ठा मूळ हेतू भावना आपली, पहिल्यांदा मूर्ती आणि नंतर तो देव, या भावनेमध्ये फरक आहे ना, तो त्या प्राणप्रतिष्ठा मंत्रांनी आपण अक्षता त्याच्यावरती अर्पण केल्या की त्यात देवत्व आलं. आणि मूर्तीचं विसर्जन करण्यापूर्वी ते देवत्व आपण उत्तर पूजेमध्ये काढून घेतो आणि मग त्या मूर्तीचं विसर्जन करतो. हे किती त्याच्यामध्ये हे आहे बघा, त्याच्यामध्ये खरंच किती अर्थ आहे आणि किती शास्त्र आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि ते नेमकं खरं तर मला असं वाटतं की आपण कुठेतरी विसरत चाललोय, हरवत चाललोय, आणि त्याचीच आठवण आपण या कार्यक्रमातून करून घेतोय. आणखीही जाणून घेणार आहोत बाप्पाविषयी. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. विघ्नहर्ता गणेश गणपती याची आपण आतुरतेने वाट पाहतोय आणि त्याची तयारी कशी करायची त्या उत्सवाची, याविषयी आज आपण माहिती करून घेतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत डा. कृ. सोमण. सर, आपण जेव्हा गणपती घरात येतो तर तेव्हा अनेक गोष्टी होतात, तर त्यामध्ये एक असतं ते म्हणजे सोवळं. तर ते काय असतं आणि त्याचं महत्व काय आहे हे पण सांगा. आता 16 ओळ्याचं महत्व आता कोरोना काळात आपल्याला कळलं. आपण शेक हँड करायचा नाही, नमस्कार करायचा, स्पर्श करायचा नाही एकमेकाला, किंवा अस्वच्छता. 16 ओळ याच्या मागे कल्पना अशी आहे की स्वच्छता राखणं. म्हणजे ते रेशमी वस्त्र जर अस्वच्छ असेल तर त्यापेक्षा सुती वस्त्र, सुताचं वस्त्र पण ते स्वच्छता राखण्यासाठी 16 ओळ आहे. हे विशेष आहे. हे प्राचीन काळी सांगितलेलं आहे, हे आताच नाही. 16 का सांगितलंय तर आजूबाजूचा परिसर स्वच्छ पाहिजे, म्हणून वस्त्र स्वच्छ पाहिजे, आणि पहिली गोष्ट म्हणजे मन स्वच्छ पाहिजे. हे सगळ्यात पूजा करता मन स्वच्छ पाहिजे. मन स्वच्छ ठेवून पूजा करा देवाजवळ. आणि आपण उपवास करतो म्हणजे देवाच्या जवळ जातो, ते सुद्धा डायटिंग करून जातो. हलकं पाहिजे आहार, शरीर हलकं पाहिजे, मांद्य असता कामा नये. ही सर्व वैज्ञानिक दृष्टिकोनातून याच्याकडे बघायला पाहिजे. आणि कोरोना काळात 16 ओळ्याची कल्पना आपल्याला आली, हातपाय धुवून घरात यायचं इथपासून. खरंय खरंय खरंय. आणि आपण नैवेद्य दाखवतो किंवा वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि पत्री वाहतो, तर प्रत्येक वेळी बऱ्याचदा असं होतं की आपल्या आजूबाजूला त्या मिळत नाहीत आणि मग त्याच्यासाठी आपल्याला भरपूर भटकावं लागतं, शोधावे लागतात. तर त्याचं महत्व काय आहे, पत्री फुलं यांचं? खरंय, गणपतीला दुर्वा प्रिय आहेत, त्याच्या कथा आहेत. पण दुर्वा औषधी वनस्पती आहे. तशी जी पत्री सांगितलेली आहेत ती सर्व पत्री म्हणजे औषधी वनस्पती आहेत, त्या आपल्या गावात असाव्यात.
यासाठी ती त्याला अर्पण करायची असते गणपतीला. किती भावना आहे त्याच्या मागे बघा, की हेतू काय आहे, तर गावामध्ये ही सर्व औषधी वनस्पती असायला पाहिजेत म्हणून ती असायला पाहिजे, ती गणपतीला अर्पण करायची. म्हणजे ती वर्षभर असायला पाहिजे, तेव्हा आपण गणपतीला ती अर्पण करू शकतो. गणेशोत्सवाच्या निमित्तानं पाऊस सुरुवात झालेली असते, पाऊस संपत आलेला असतो आता या काळ, त्यावेळी ती पत्री ही अर्पण करायची असते, गावामध्ये असायला पाहिजे, हा हेतू त्याच्या मागे आहे. बरोबर आहे. पण समजा जर काही पत्री मिळाली नाहीत किंवा जास्वंदीचं फूल मिळालं नाही तर काय करायचं? चांगला प्रश्न विचारलाय. एखादी गोष्ट पत्री मिळेलच अशी नाही, लक्षात घ्या. जी मिळेल, उपलब्ध होईल ती व्हायची, अर्पण करायची आणि अक्षदा अर्पण करायच्यात. गणपती हा कुणावरही रागवत नाही, क्रोध करत नाही. एखादी वस्तू मिळाली तर अक्षदा व्हाव्यात एवढं सांगितलेलं आहे. अच्छा, साधा नमस्कार करावा, पण भावना, अर्थ, भक्ती, हेतू काय आहे तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजे, हा मूळ हेतू. पुन्हा पुन्हा मी ते सांगतोय. बरोबर आहे. आता आपल्या पुढच्या आठवड्यात भाद्रपदातली गणेश चतुर्थी येणार आहे. गणेश जयंती पण असते आणि ती वर्षातून किती वेळा येते आणि त्याबद्दल? हा सुद्धा एक लोकांना होतात की वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती जयंती असते. पुष्टीपती विनायक जयंती म्हणजे पिठाची मूर्तीची पूजा करायची असते. माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती असते, धातूच्या मूर्तीची पूजा. आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मध्यान्हकाली ही मातीच्या मूर्तीची पूजा असते. 3 वेळा गणेश जन्म आपण साजरा करत असतो. बरोबर आहे. तुम्ही मध्यान्हकाली म्हणाला तर त्याचं काय महत्व आहे? आता गणेश पूजा कधी करायची, जसं डॉक्टर सांगतो औषध हे अमुक वेळी घ्या, पूजा मध्यान्हकाळी. गणेशाचा जन्म मध्यान्हकाळी झाला. मध्यान्हकाळ म्हणजे काय तर सूर्यास्तातून सूर्योदय वजा करायचा म्हणजे दिनमान. या दिनमानाचे 5 भाग करायचे आणि तिसऱ्या भागाला मध्यान्ह काळ म्हणतात. आता तो मध्यान्ह काळ यावर्षी आपल्या या गणेश चतुर्थीला सकाळी 11:21 दुपारी 1:48 आहे. पण एखाद्याला मध्यान्हकाळी पूजा करता आली नाही, चिंता करायचं कारण नाही. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, दुपारपर्यंत, मध्यान्हापर्यंत तो पूजा करू शकतो. बरं बरं. आणि जेव्हा आपण म्हणतो की गणपतीची आपण प्रतिष्ठापना करतो तर किती दिवस गणपती ठेवावा? समजा जर कोणाला नव्याने ठेवायचा असेल गणपती, तर समजा मी 5 दिवस ठेवला असेल तर दरवर्षी तेवढेच दिवस ठेवणं आवश्यक आहे किंवा आपण काही त्यामध्ये बदल करू शकतो का कालांतराने? हो, बदल करू शकतो. पुन्हा एकदा सांगायचं म्हणजे शास्त्रामध्ये असं कुठे लिहिलेलं नाही की जास्त दिवस ठेवा. जास्त दिवस ठेवला म्हणजे जास्त पुण्य असं नाही. तुम्ही किती भक्तिभावाने करता, श्रद्धेने करता ते महत्वाचं आहे. आणि समजा तुम्ही 5 दिवस ठेवत असाल किंवा 1.5 दिवस ठेवत असाल, तो दिवस बदलायचा असेल तर हरकत नाही. फक्त आप्तेष्ट मित्रांना कळवलं पाहिजे की यावर्षी आम्ही गणपती 1.5 दिवस ठेवणार आहोत. म्हणजे ते येणार असतील, आता कोरोनामुळे यायचं नाही, ऑनलाईन दर्शन द्यायचंय, पण त्यासाठी त्यांना कळवलं पाहिजे, एवढंच महत्वाचं. शास्त्रात असं कुठेही लिहिलं नाही. मी पुन्हा एकदा आपण पहिल्यांदा सांगितलं होतं की मूर्ती शेतात जायचं, तिथेच माती घ्यायची, तिथेच मूर्ती बनवून तिथेच विसर्जन करायचं. त्यामुळे श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे त्याच्या मागे. नक्की श्रद्धा आणि भक्ती खरं तर ही जी आहेत ही खरं तर मूलतत्व आहेत आणि आपण तिथे जास्त लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याचदा सर असं होतं की ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत म्हणजे मूर्ती किंवा सजावट किंवा जी आजूबाजूच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्याकडे आपण जास्त लक्ष देतो आणि कुठेतरी आपल्या मनातली जी भक्ती आहे किंवा तुम्ही म्हणालात की आरती म्हणजे आर्ततेने करायला हवी, तर तो आर्तभाव कुठे कमी पडतो असं वाटतंय तुम्हाला? हो, खरं सांगायचं तर काय असतं, आनंदात असतं, साधनं उपलब्ध होत असतात, जास्त उत्साह असतो. उत्साह पाहिजे, परंतु तो उत्साह संयमाने आपण त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. म्हणून किती दिवस ठेवलं, मूर्ती केवढी असावी हे महत्वाचं नाही, किती श्रद्धेनं भक्तीनं. शेवटी आपल्यात स्वतः सुधारणा व्हायला पाहिजे, यासाठीची पूजा अर्थ. माणसानं माणसाची माणसासारखं वागावं हे तत्व जे आहे ते आपण अंगीकारलं पाहिजे. आणि निसर्गाला, पर्यावरणाला धोका उत्पन्न होईल असं वागायचं नाही. अशा पद्धतीनं आपण उत्सव साजरे करायचे. हाच प्रत्येक उत्सवामागचा, साजरे करण्यामागचा हेतू आहे, तो महत्वाचा आहे. बरोबर आहे सर. एक गाव एक गणपती अशी ही जी संकल्पना आहे ही आपण बघतोय की काही वर्षांपासून आपण सगळीकडे ह्याचा प्रचार करतोय, तर त्याबद्दल काय सांगाल? हो, ही चांगली कल्पना आहे.
एक गाव एक गणपती ही कल्पना खूपच चांगली आहे. कारण अनेक ठिकाणी गणपती हे करायचं असेल, खरं सांगायचं तर एक गाव एक गणपती, सर्व गाव एकत्र येतो, हे विशेष आहे. आणि सर्व गोष्टी शिस्तीनं पालन केल्या जातात. सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जो सुरू केला 1894 मध्ये आणि भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केला, तर त्याच्या मागचा उद्देश होता लोकांनी एकत्र यावं. त्यावेळी ठीक होतं, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी चळवळ निर्माण करण्यासाठी लोकांनी एक यावं असा हेतू होता. पण आता स्वातंत्र्य मिळालं, पण आपण आपल्या जे इतर प्रश्न आहेत, आपले आरोग्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, याच्याविषयी जाणीव करून देणं, समाज प्रबोधन करायला हे गणेशोत्सव एक चांगलं माध्यम आहे. त्यानिमित्तानं लोक एकत्र येतात आणि समाज प्रबोधन हे यासाठी करायला पाहिजे. आणि एक साधन आहे गणेशोत्सव, त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. अर्थात बरेच वेळा आम्ही सांगत असतो, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत, त्या मार्गे सुद्धा लोकांना, त्या मंडळाला आम्ही प्रबोधन करीत असतो की या पद्धतीनं शिस्तीनं गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे. नक्कीच सर. अगदी जाता जाता नवीन पिढीला अगदी थोडक्यात काय तुम्ही सांगाल, गणपतीकडे, गणेशोत्सवाकडे त्यांनी कसं पाहावं? हो, गणपती उत्सव तर सर्वच आपले उत्सव, खरं सांगायचं तर परदेशातील लोक अभ्यास करतायत आपल्या या सण उत्सवांचा. आपल्या नवीन पिढीला सुद्धा सांगायला पाहिजे त्याच्यामध्ये परंपरा काय आहे, त्याच्यामध्ये मूळ उद्देश काय, हे सर्व जर सांगितलं ना तर नक्कीच पुढची पिढी हे करेल आणि त्याचा आनंद घेईल, हे विशेष आहे. खरंच म्हणजे गणेश उत्सव जो आहे तो आनंदासाठी आहे, उत्साहासाठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे गणपतीचे गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये थोडे तरी यावेत, यासाठी आपण हे जे सण आहेत, उत्सव आहेत, ते साजरे करत असतो. गणपतीचे जे उदर आहे त्या उदरा इतकं यश आपल्या सगळ्यांना लाभो, मोदकासारखा आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण जो आहे तो गोड होवो, संकट छोटीशी उंदरासारखी होत आणि सोंडेसारखं लांब आयुष्य आपणा सगळ्यांना लाभो, अशी सगळ्यांना शुभेच्छा देते दूरदर्शनतर्फे. आणि सर, तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या छान पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले मनापासून धन्यवाद. 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 गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.